जिथे भक्तांनी देवीला चिंदी बांधून नवस केला आणि देवी नवसाला पावली. आणि जिथं जाण्यासाठी हेल्मेट आणि आय डी कार्ड कंपल्सरी असतं. नाशिक जिल्ह्यातील हिडन जे मनवलं जाणारं हे मंदिर तुम्ही कधी बघितलंय का? तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश. आणि नवरात्र सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ओझर येथील श्री चिंदादेवी माता मंदिर. मुंबई आग्रा हायवेवर स्थित ओझर गावापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर एअरपोर्टच्या आधीत हे मंदिर येतं. हे संपूर्ण क्षेत्र डिफेन्सच्या अंडर असल्यामुळे इथं आय डी कार्ड कंपल्सरी आहे. आणि जर बाईकने येत असाल तर हेल्मेट कंपल्सरी आहे. कथेनुसार येथील शेतकऱ्याची जमीन सरकार जमा होऊ नये म्हणून त्यांनी देवीला साकडं घातलं आणि चिंदी बांधली आणि देवीने त्यांची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून या देवीला चिंध्या बांधून साकडं घालण्याची एक आगळी प्रथा चालू झाली आणि देवीचं नाव पडलं चिंध्या देवी. ओझर व परिसरातील भरपूर लोकांची या देवीवर श्रद्धा आहे आणि मंदिराशी संबंधित फार आठवणी देखील आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी येतात आणि देवीचे मनमोहक रूप बघून खुश होऊन जातात. या मंदिर परिसरात सुंदर असे मोर नेहमी फिरत असतात आणि हा परिसर इतका सुंदर आहे ना, इथे एकदा आल्यावर तुम्हाला इथून जाण्याची इच्छा होणार नाही. तर नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी, आपल्या जवळपास असूनही अपरिचित राहिलेल्या या मंदिराला तुम्ही कधी आलात का? आणि या मंदिराबद्दलचा तुमचा काही अनुभव असल्यास नक्की शेअर करा. तर नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी, आपल्या जवळपास असूनही अपरिचित राहिलेल्या या मंदिराला तुम्ही कधी आलात का? आणि या मंदिराबद्दलचा तुमचा काही अनुभव असल्यास नक्की शेअर करा. ही व्हिडिओ आवडल्यास शेअर करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि अजून कुठल्या देवीची महती ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.